संभाजीनगरमध्ये नाराज भाजप कार्यकर्त्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा। नाराज कार्यकर्त्यांकडून मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाडीला घेराव। सावेंच्या गाडीला काळं फासलं। कार्यकर्त्यांचा रोष पाहून सावे आणि कराड घटनास्थळावर न परतले। आमदार संजय केणेकर यांच्याकडून संभाजीनगरमधील नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मात्र नाराज कार्यकर्ते आक्रमक। केणेकरांची नाराज कार्यकर्त्याला गाडीतनं दुसरीकडे नेलं। संभाजीनगर भाजपमध्ये नाराजी नाट्य संपेना। उमेदवारी नाकारल्यानं दिव्या मराठेंसह वर्षा साळुंखेंचं कार्यालयाबाहेर उपोषण, तर शिस्त न पाळल्यास कारवाई करण्याचा भाजपचा इशारा। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसवणार। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानानं खळबळ। उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपमध्ये मोठी नाराजी। 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। माजी महापौर अर्चना डेहनकर, विनायक डेहनकरांचाही राजीनामा, तर अनेकांची बंडखोरी। मुंबईतली बंडखोरी रोखण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान। नाराजांची समजूत काढण्यासाठी ऑपरेशन मनधरणी राबवणार। मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डमधून युती आउट। 211 आणि 212 मध्ये महायुतीचा उमेदवारच नाही। एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल नाही। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी 6 जानेवारीला अमित शहांची सभा, तर पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी 11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत। निकालाआधीच भाजपने विजयाचं खातं उघडलं। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांचा विजय। रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध नगरसेवक। रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। आमदार मनीषा चौधरींसमोरच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची खतखत। तेजस्वी गोसाळकरांना उमेदवारी दिल्यानं व्यक्त केली नाराजी। मी कुठे चुकले सांगा, महिला पदाधिकाऱ्याचा खोचक सवाल। रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातनं लढवणार निवडणूक। नाशिक महापालिका इतिहासातली पहिलीच घटना। गोळीबार प्रकरणी लोंढे पिता पुत्र अटकेत। मतदानासाठी 15 जानेवारीला भरपगारी सुट्टी जाहीर। 29 महापालिकांच्या हद्दीमध्ये भरपगारी सुट्टी।